पुन्हा भरलं, विसर्ग वाढवला, कुणाला धोका? धरणावरून स्पेशल स्टोरी. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नदीमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग कसा केला जातो, धरण 100% भरलं हे कसं कळतं आणि हे पाणी सोडण्यामागे नेमके कुणाकुणाचे हात असतात, हे आज आपण सगळं LS मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत की धरणातून पाण्याचा विसर्ग हा नेमका कसा केला जातो. चला तर पाहूया. सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक धरणे 100% क्षमतेने भरली आहेत. धरण भरलं की लगेच दरवाजे उघडले जातात अशी अनेकांची समजूत असते, पण प्रत्यक्षात धरणातून पाणी सोडण्यामागे एक अत्यंत शास्त्रीय, नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी प्रक्रिया असते. ज्यावेळेस धरण हे पूर्ण क्षमतेने भरतं त्यानंतरच धरणाचे दरवाजे हे उघडले जातात. त्यामुळे सध्या आपण खडकवासला धरणाची परिस्थिती पाहिली तर हे धरण पूर्ण क्षमतेने 100% भरून गेलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा या धरणातून केला जातो. या खडकवासला धरणाची क्षमता जवळपास 2.25 TMC इतकी आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये FSL जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत हे पाणी पूर्णपणे पोहोचलेलं आहे. त्यामुळे सध्या खडकवासला धरणाचे हे सगळे 11 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत. म्हणजे जी धरणं ही जवळपास 100% भरतात किंवा धरण साठ्यामध्ये जो एवा पाण्याचा असतो त्याचा अंदाज घेऊन खरं तर धरणातून पाण्याची सोडण्याची पद्धत आहे ती ही आखली जाते. आणि सध्या याच खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे आहेत ते सुद्धा उघडण्यात आलेले आहेत. धरणातील पाणीसाठा, वरच्या भागातील पावसाचा अंदाज, पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा वेग, नदीपात्राची क्षमता, धरणाच्या सुरक्षिततेचे निकष आणि खालच्या भागातील नागरिकांची सुरक्षितता या सर्व बाबींचा अभ्यास करूनच विसर्गाचा निर्णय घेतला जातो. पण हा निर्णय नेमका कोण घेतो? धरणाचे दरवाजे एकाच वेळी का उघडले जात नाहीत? किती पाणी सोडायचं हे कसं ठरतं? आणि धरण भरल्यानंतर नेमकी कोणती प्रक्रिया राबवली जाते पाहूयात. धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरतं आणि धरणातून पाण्याचा विसर्ग हा कशा पद्धतीने केला जातो हे पाहतोय. आणि सध्या खडकवासला धरणामध्ये या केबिन मध्ये आपण आहोत जिथून पूर्णपणे पाण्याची क्षमता, पाणी कशा पद्धतीने सोडलं जातं, किती दरवाजे उघडले जावेत या सगळ्याची माहिती आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यानुसार हे दरवाजे आहेत ते सातत्याने उघडले जातात. जेव्हा जेव्हा गरज असेल त्यानुसार हे पाणी सोडलं जातं. ही एक अतिशय खरं तर संवेदनशील आणि एक तांत्रिक प्रक्रिया आहे तीच आपल्याला म्हणावी लागणार आहे. एकूण 5 टप्प्यांमध्ये ही पाण्याचा विसर्ग आहे तो धरणांमधून केला जातो. म्हणजे पाण्याची पातळी असेल किंवा पाण्याचा आवक म्हणजे ज्याला आपण इन्फ्लो म्हणतो तो सुद्धा बघितला जातो. तसंच धरण क्षेत्राच्या पाणलोट मध्ये पाण्याचा अंदाज आहे तो सुद्धा घेतला जातो. तिथं किती पाऊस पडतोय याचा सुद्धा अंदाज घेतला जातो. आणि त्यामधून आपण पाहतोय की म्हणजे या खडकवासला धरणाला लागून वरसगाव, पानशेत, टेमघर अशी धरणं आहेत आणि त्यांचा पाण्याचा एवा किती आहे याचा अंदाज बांधला जातो. या सगळ्याचं 24 तास डिजिटल आणि मॅन्युअली निरीक्षण आहे ते सुद्धा केलं जातं. तसेच धरणाची सुरक्षितता, क्षमता मर्यादित ठेवण्यासाठी रूल कर्व हे सुद्धा नियोजन याचं केलं जातं. आणि आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन या सगळ्यांना रेड अलर्ट आहे तो सुद्धा दिला जातो. सातत्याने त्यांना भोंगा वाजून या सूचना आहेत त्या सुद्धा दिल्या जातात. आणि 24 तास खरं तर हे काम या संपूर्ण कालावधीमध्ये सुरू असतं. संपूर्णपणे ऑपरेटिंग असेल किंवा लिखित स्वरूपातलं कामकाज असेल हे सुद्धा या ठिकाणी केलं जातं. आणि त्यानंतरच हे दरवाजे आहेत धरणाचे ते उघडले जातात. ते किती फुटांनी उघडायचे हे सगळे पाण्याचा अंदाज घेऊन हे उघडले जातात. आणि त्यामुळे ही एक मोठी प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ती असते. दरवाजे उघडण्यामागे आणि दरवाजातून पाण्याचा विसर्ग हा होईपर्यंत संपूर्णपणे शाखा अभियंता असतील, इथले सुरक्षा रक्षक असतील, इथले जे कर्मचारी असतील यांच्यावर एक मोठी जबाबदारी ही असते. आणि त्यानंतरच हा पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा केला जातो. कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी 2 ते 4 तास आधी प्रशासनाला सुद्धा कळवलं जातं. पाण्याचा प्रवाह हा किती असणार आहे हे सुद्धा कळवण्यात येतं. आणि त्यानंतरच धरणातून हा पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा केला जातो. सायरन सुद्धा वाजवलं जातं. आणि पाणी सोडण्याच्या आधी धरणावरील जे मोठे सायरन आहेत ते सुद्धा वाजवलं जातं. आणि त्यानंतर एक इशारा आहे तो सुद्धा दिला जातो. आणि त्यानंतरच धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा नदीमध्ये केला जातो.
धरण 100% भरलं आणि लगेच दरवाजे उघडले एवढीच या प्रक्रियेची माहिती बहुतेक नागरिकांना असते. मात्र प्रत्यक्षात धरण व्यवस्थापन ही 24 तास सुरू असणारी अत्यंत वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. धरणातील जलपातळी सातत्यानं मोजली जाते. त्याचबरोबर हवामान खात्याकडून पुढील 24 ते 48 आणि 72 तासांचा पावसाचा अंदाज घेतला जातो. पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला, अजून किती पाणी धरणात येऊ शकतं याचा अंदाज अभियंते बांधतात. फक्त धरण भरलं म्हणून पाणी सोडलं जात नाही. धरणाच्या सुरक्षित जलपातळीपेक्षा पाणी वाढण्याची शक्यता, येणाऱ्या पाण्याचा वेग आणि धरणावर निर्माण होणारा दाब या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. धरणातून विसर्गाचा निर्णय हा एकट्या अधिकाऱ्याचा नसतो. जलसंपदा विभागाचे अभियंते, धरण नियंत्रण कक्ष, वरिष्ठ अधिकारी, काही ठिकाणी विभागीय नियंत्रण यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधला जातो. धरणात येणाऱ्या आणि बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे गणित सतत तपासले जाते. जर धरणात येणारे पाणी बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त असेल तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जातो. दरवाजे कसे उघडतात तेही पाहूया. धरणाचे सर्व दरवाजे एकाच वेळी पूर्णपणे उघडले जात नाहीत. सुरुवातीला एखादा किंवा 2 दरवाजे काही सेंटीमीटर किंवा काही फूट उघडून नदीतील पाण्याची प्रतिक्रिया पाहिली जाते. नदीपात्राची क्षमता, पूल, बंधारे, गावांची परिस्थिती आणि पाण्याची पातळी यावर सतत लक्ष ठेवलं जातं. गरज भासल्यास विसर्ग हळूहळू वाढवला जातो किंवा कमीही केला जातो. धरणाचे दरवाजे हे कसे उघडले जातात ते आपण पाहूयात. ही ऑपरेटिंग रूम आहे, म्हणजे दरवाजे उचलण्याची कशी पद्धत असते ही आपण जाणून घेऊयात. सध्या खडकवासला धरणाचा या दरवाजाच्या वरच्या भागामध्ये आहोत आणि ही सगळी ऑपरेटिंग मशीन आहे. हे फॉरवर्ड स्टार्ट, म्हणजे हे बटन दाबलं तर दरवाजे हे त्या वेगाने उचलले जातात. त्याच्यामध्ये पंप ऑन करावा लागतो. स्टॉप आपण पाहिलं म्हणजे पाण्याचा प्रवाह, म्हणजे दरवाजा जो उघडला तर तो थांबवण्याचा जो बटन असतं ते हे स्टॉप असतं आणि त्यानुसार हे दरवाजे आहेत ते उघडले जातात आणि त्यावरून हा पाण्याचा विसर्ग केला जातो. सद्यस्थितीत आपण पाहतोय की गेट किती उंचीने हा उचललेला आहे. जर इथं आपण पाहिलं तर 0.91 मीटर, त्यानंतर पूर्णपणे 1 मीटर क्षमतेने हा दरवाजा वर उघडला जाईल. आता जवळपास आपण पाहिलं तर 4 फूट जवळपास हा दरवाजा आहे तो वर उघडण्यात आलेला आहे. अशीच प्रोसेस जेवढे दरवाजे या धरणांना असतात त्या प्रत्येक दरवाजाच्या वर अशा पद्धतीची ऑपरेटिंग मशीन आहे. ऑपरेटिंग रूम ज्याला आपण म्हणतो ती अस्तित्वात असते आणि प्रत्येक इथला कर्मचारी आहे त्याच्यावर हे दरवाजे उघडण्याचं काम असतं ते त्याच्याकडे दिलं जातं आणि त्यानुसार जसं शाखा अभियंता सांगतील त्या पद्धतीने हे दरवाजे वर उघडण्याचं काम आहे ते सुद्धा केलं जातं. सध्या आपण खडकवासला धरणामध्ये आहोत. खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि ज्यावेळेस हे दरवाजे उघडण्यात येतात त्यानुसार पाण्याची क्षमता बघून हे उघडले जातात. सुरुवातीला ते 1 ते 2 इंच उघडण्यात येतात, पण आता जवळपास 30 ते 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जवळपास 3 फुटांनी हे दरवाजे मूळ प्रवाहापासून उघडण्यात आलेले आहेत, म्हणजे वर घेण्यात आलेले आहेत. आता आपण पाहतोय की हा समोरचा जो दरवाजा आहे तो जवळपास 3 फुटांनी वर उचलण्यात आलेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा किती वेगाने सुरू झालेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. धरणातून मोठा विसर्ग करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. सायरन वाजवले जातात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे संदेश दिले जातात. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, स्थानिक प्रशासन, लाऊडस्पीकर आणि प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं जातं. धरणातून सोडलं जाणारं पाणी म्हणजे पूर आणण्यासाठी नसतं, तर धरण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त पाण्याचं नियंत्रित व्यवस्थापन करण्यासाठी असतं. योग्य वेळी नियंत्रित विसर्ग झाला नाही तर धरणावर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरणाची सुरक्षितता आणि खालच्या भागातील नागरिकांची सुरक्षितता या दोन्हींचा समतोल राखत प्रत्येक निर्णय घेतला जातो. धरणातून पाणी सोडणे ही एक केवळ दरवाजे उघडण्याची प्रक्रिया नाही, तर त्यामागे हवामानाचा अंदाज, जलसाठ्यांचं गणित, नदीपात्राची क्षमता आणि अभियंत्यांचं तांत्रिक विश्लेषण आणि प्रशासनाचा समन्वय अशी निर्णय प्रक्रिया असते. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची बातमी आली की घाबरण्याऐवजी प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करावं आणि नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखणे हेच प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. आणि आज आपण या विशेष रिपोर्टमधून धरणातून नेमका पाण्याचा विसर्ग कसा केला जातो, दरवाजे कसे उघडले जातात या सगळ्याची माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी धरणातून पाणी सोडल्यानंतर खबरदारी तर घ्यावीच, पण या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात मात्र कुणीही जाऊ नये असंच आवाहन LS मराठी सुद्धा करत आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला, पुणे.